नमस्कार। आज दिनांक 17 जुलै 2026 वार शुक्रवार केडी चौधरी डाळिंब यार्डच्या वतीनं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बाजारात थोडीशी तेजी झाली की शेतकरी एकदम आवक करतायत असं जाणवलं। 2 दिवस आपण घटवली आवक, परंतु आज आपण जरी बुकिंग करून माल मर्यादित बोलवला तरी शेवट बुकिंग ही आज वाढवावं लागली, कारण शेतकऱ्यांचा प्रेशर तेवढा होता। आणि खऱ्या अर्थानं आज मार्केटमध्ये पण ज्यांच्याकडे कॅपॅसिटी नाही त्यांच्याकडे जर आवक वाढली तर बाजारात ढासळायला वेळ लागत नाही। आणि म्हणून ग्राहकांची भूक पाहून आपण बऱ्यापैकी माल आज बोलवतोय आणि त्याला आज चांगला प्रतिसाद मिळतोय। परंतु जे वरचे माल आहेत, जे मोठे माल आहेत त्याला रेट कमी आहेत, पण जे गोटी आहे, जो मीडियम माल आहे आजही चांगल्या रेटमध्ये माल विकला गेला। आज नाशिकला सुद्धा प्रचंड आवक होऊन तिथेही रेट हे चांगले निघाले आणि म्हणून आज जाग्यावरती ग्राहकाला फोन केला शेतकऱ्यांनी तर तो ग्राहक येतो जातो, ह्याच्यात वेळ जातोय आणि माल ओव्हर होतोय। जर सौदे झाले तर ते तातडीने व्हावेत, जर सौदे नाही झाले आणि आपण ग्राहकांची वाट पाहत बसलो तर जर माल ओव्हर झाला तर मालाचं वजनही कमी होऊ शकतं आणि माल कमी वजन झाला तर तो ग्राहक त्याला पसंती करत नाही, कारण बाहेरून सुद्धा त्याला कातडी लूज होऊ शकते। आणि म्हणून शेतकरी बांधवांनी आता अपेक्षा ज्या ठेवलेल्या आहेत त्या अपेक्षेपर्यंत जरी आपण नाही पोहोचलो तरी बऱ्यापैकी आता जे रेट मिळतात ते समाधानकारक मिळतात। तुम्ही मंदी जरी असेल तरी ज्याचा चांगला माल आहे, ज्याचा कडक माल आहे, अगदी तशा मालांना जे ग्लिजिंग थोडंसं पावसामुळे काही ठिकाणी ग्लिजिंग कमी आलेलं आहे, परंतु ज्यांना ग्लिजिंग आलंय, ज्यांचा कलर आलाय त्यांनी अजून जास्त वाट पाहू नका, किंवा ज्या ठिकाणी कलर आलेले नाही, दिवस भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा थांबू नका। कारण परिस्थिती ही मार्केटची आता जर पाहिली तर मधला काळ एकदम करी सेटिंग झालेला नव्हता आणि ज्यावेळेस करी सेटिंग झाली नाही त्यावेळेस नंतरच्या ज्या करी सेटिंग झालेल्या आहेत त्या एकदम आवक येण्याच्या परिस्थितीत आहेत। कारण तेलाचा पहिला प्रचंड आवक आली आणि त्याच्यात आपण चांगले मालवाले थांबलो आणि त्यानंतर चांगला माल ज्यावेळेस मार्केटमध्ये यायचं टायमिंग आणि पाऊस यायचा टायमिंग एक झाला आणि 8-10 दिवसाचा हा गॅप हा एकदम त्रासदायक ठरतोय। खरं तर आपल्या अपेक्षा जास्त आहेत, आमच्याही अपेक्षा जास्त आहेत, पण परिस्थिती पुढे आपण हतबल होऊन जमणार नाही। जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला माल काढावे लागतील। म्हणून आता बुकिंगद्वारे आम्ही माल जर नसता ठेवला तर पुण्यात सुद्धा प्रचंड आवक झाली असती। म्हणून शेतकरी बांधवांना सांगतो बुकिंग ही प्रत्येकाने ठेवणं गरजेचे आहे, असं आता महाराष्ट्रातल्या व्यापारावर तरी मला वाटते। एकदम आवक होऊन आपण रेट ढासळतोय ते ढासळले नाही पाहिजेत, म्हणून बुकिंगच करा, बुकिंग करून माल आणा। 2 दिवस आपलं इंदापूर बंद आहे, शुक्रवार शनिवार रविवार, सोमवारपासून रेग्युलर चालू आहे। सगळं